हॅलो स्टुडंट्स, क्वेश्चन सिरीजमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण घेत आहोत सेंटर ऑफ मास ह्या टॉपिकवरचा क्वेश्चन. सेंटर ऑफ मास हा लॉज ऑफ मोशन चॅप्टरमध्ये येतो. लॉज ऑफ मोशन हा खूप मोठा चॅप्टर मानला जातो सी ई टीसाठी. ओके, त्याच्यावरचा हा क्वेश्चन आहे. याची एक शॉर्ट ट्रिक पण सांगणार आहे आणि पहिले नेहमीप्रमाणे आपण क्वेश्चन सॉल्व कसा करायचा ते पण बघणार आहे. ओके, सो सगळ्यात पहिले क्वेश्चन वाचू आपण. आणि हा महत्त्वाचा म्हणजे 2022मध्ये तुम्हाला विचारला होता MST CETमध्ये. 3 bodies each of mass 1 kg are situated at the vertices of an equilateral triangle of side 1 meter. Then XY coordinates of center of mass of system are. ओके, एक इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे तुम्हाला. त्याच्या 3 व्हर्टायसेसवर 3 मासेस ठेवलेले आहेत, बॉडीज ठेवलेले आहेत. प्रत्येकाचं मास 1 kg आहे. सोपं करून सांगितलं आहे. त्यांची साईड पण 1 मीटर दिलेले आहे. मग आपण इथे लिहू शकतो का, हे बघा. ही इथे कुठली साईड मी 1 मीटर ठेवणार. ओके, आणि याच्या 3 टोकावर या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या 1 kg मासेस ठेवलेले आहेत. ओके, हा ओरिजिनवर, हा या ठिकाणी आणि हा या ठिकाणी. ओके, आता आपल्याला विचारतायत की ही जी सिस्टीम आहे या 3 पार्टिकल्सची मिळून बनते सिस्टीम, त्याचा सेंटर ऑफ मास कुठे असेल. त्याचं आपण नेहमीप्रमाणे आधी सोल्युशन बघूया. ठीक आहे, नेहमीप्रमाणे जसं आपण सेंटर ऑफ मास काढताना करत असतो की सेंटर ऑफ मास करत असताना आपण एक गब्बर सिंगचा क्वेश्चन विचारायचा असतो, कितने आदमी है, तसंच कितने पार्टिकल्स आहे. उत्तर काय येणार, 3. मग 3 पार्टिकलसाठी आपण वापरायचं आहे सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला. सो लेट अस डू दॅट. ठीक आहे, तर आता आपण एक्स सेंटर ऑफ मास काढूया. तिथे मी असं लिहितो आहे एक्स सेंटर ऑफ मास M1 x1 प्लस M2 x2 प्लस M3 x3. ओके, डिवायडेड बाय M1 प्लस M2 प्लस M3. बरोबर, हा फॉर्म्युला असतो. मग आता M1 किती, 1 kg, आणि x1 म्हणजे हा x या ठिकाणी किती ठिकाणी ठेवलेला आहे, कुठल्या ठिकाणी ठेवलेला आहे, 0, कारण ओरिजिनला आहे. प्लस परत दुसरा मास कुठलं घेऊ शकता आपण, हा घेऊया 1 kg. आता हा x डिस्टन्सवर किती आहे. ठीक आहे, आता नेहमी लक्षात ठेवायचं x डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स टेकन फ्रॉम y ॲक्सिस. त्याच्यामुळे y ॲक्सिसपासून हा किती अंतरावर आहे, नीट बघा. तर हा अर्ध्या अंतरावर आहे, कारण हा परपेंडिक्युलर जर आपण काढला आता तो बायसेक्ट करत असतो. त्याच्यामुळे हा येईल 1/2 प्लस M3 परत 1 kg आणि x3 किती अंतरावर आहे, हा अख्खा 1 मीटर आहे, कारण इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. त्याच्यामुळे सगळ्या साईड्स 1 मीटर असतील. त्याच्यामुळे हा 1 येणार आणि अपॉन यांचे मासेस पण 1 + 1 + 1 सोपं करून सांगितलं आहे. म्हणजे हे किती येणार, हा 0, 1/2 + 1. ठीक आहे, किती येणार. ओके, आता हा आणि हा एक्स ॲक्सिसवर 1 याच्यावर आहे. आता इथे 1/2 म्हणजे 0.5 प्लस हा 1 अपॉन 1 + 1 + 1 3 म्हणजे 1.5 अपॉन 3. तुम्हाला माहिती आहे 1.5 2 जा 3 असतं, त्यामुळे दिस इज 1/2. इमिजिएटली एक्स कॉर्डिनेट 1/2 आला. याचा अर्थ काय, तुम्ही नीट जर बघितलं तर याच्यातले ए आणि डी ऑप्शन्स ओव्हररूल होतात ऑटोमॅटिकली. म्हणजे आता फक्त तुम्हाला कन्फर्म करायचं आहे की बी आहे का सी आहे. मग त्यासाठी आपण आता दुसऱ्या कॉर्डिनेट काढायला जाऊया. व्हॉट इज वाय सेंटर ऑफ मास. मग वाय सेंटर ऑफ माससाठी परत तेच 3 पार्टिकल्स आहेत, वाय कॉर्डिनेट्स त्यांचे घ्यायचे आहेत. आता परत लक्षात ठेवायचं वाय कॉर्डिनेट म्हणजे एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स मोजायचं. मग परत फॉर्म्युला लिहू पहिले, M1 y1 प्लस M2 y2 प्लस M3 y3. ओके, डिवायडेड बाय M1 प्लस M2 प्लस M3. ठीक आहे, आता आपण यांचे मासेस ठेवूया 1 × आता y सुद्धा 0 आहे, कारण हा इथे म्हणजे ओरिजिन 0 प्लस M2 परत 1. आता y2 हा किती अंतरावर आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसपासून, म्हणजे याचं डिस्टन्स आपण म्हणूया AC. ओके, ते आपण काढायचं आहे. M3 परत 1 × y3. आता हा बी या ठिकाणी आहे, तिसरा पार्टिकल आपला बी, हा परत एक्स ॲक्सिसवर आहे. तो एक्स ॲक्सिसवर असेल, याचा अर्थ त्याचं वाय पासूनचं डिस्टन्स किंवा एक्स पासूनचा डिस्टन्स 0 आहे, म्हणजे वाय कोऑर्डिनेट त्याचा 0 येणार. सॉरी, डिवायडेड बाय परत 1 + 1 + 1. आता इथं रफली मी तुम्हाला AC काढून दाखवतो, त्यासाठी थोडीशी ट्रिग्नॉमेट्री वापरायची आहे. इन ट्रायंगल AOC, या AOC ट्रायंगलमध्ये बघा, AOC AC कसं निघेल आपल्याला, sin 60. आपण जर sin 60 वापरला तर sin 60 किती असतो बरं, √3/2. आणि sin 60 फॉर्म्युला काय असतो, अपोजिट साईड AC अपॉन हायपोटेन्यूस. आता हायपोटेन्यूस काय येणार या ट्रायंगलचा, AO. आता तुम्हाला माहिती आहे AO सुद्धा 1 आहे,
त्याच्यामुळे थोडक्यात आपण घेऊ शकतो ए सी किती येईल 1 × √3/2 म्हणजे सरळ सरळ ए सी किती येणार √3/2. आता हा √3/2 ए सीच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा तर काय येत आहे बघा, हा तर 0 म्हणजे √3/2 आणि हा 3 आधीपासूनच आहे. याला सिम्प्लिफाय केलं तर काय येईल 1/2 √3 बरोबर. कारण या 3ला कसं लिहिता येतं √3 × √3 √3 एक कॅन्सल झाला न्यूमरेटरमधला तर 1/2 √3. मग आता बघा 1/2 आणि 1/2 √3 कुठलं ऑप्शन करेक्ट आहे, बी ऑप्शन करेक्ट आहे. आता याचं एक शॉर्टकट ट्रिक तुम्हाला सांगतो. 1/2 काढल्यानंतर तुम्हाला जे आपल्याला थिअरीमध्ये सांगितलं जातं की ही एक ट्रायंग्युलर रेक्टँगल आहे. रेक्टँगल म्हणजे ही ट्रायंग्युलर प्लेट आहे. तर ट्रायंग्युलर प्लेटचा सेंटर ऑफ मास कुठे असतो, स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवा. सो वाय सेंटर ऑफ मास ऑफ ट्रायंग्युलर प्लेट लाईज ॲट कुठं असतो, लाईज ॲट h/3 बरोबर. h म्हणजे हाईट ऑफ द ट्रायंगल. मग आता तुम्ही नीट बघितलं तर हीच हाईट आहे आणि हीच आत्ता आपण गरमागरम किती काढली बघा √3/2. त्याच्यामुळे आपण जर लिहिलं दॅट इज इक्वल टू √3/2 परत आधी भाग 3 होता म्हणजे हा सरळ सरळ किती येणार 1/2 √3 परत तेच आन्सर आलं. सो ही ट्रिक जरी वापरली म्हणजे ते फॉर्म्युले तुम्हाला जे दिलेले असतात मित्रांनो ते तुमचा वेळ वाचवा म्हणून दिलेले असतात. ओके, सो ऑलवेज रिमेंबर फॉर्म्युले इज द की टू सक्सेस. ओके, होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल. ओके, थँक्यू व्हेरी मच, बेस्ट ऑफ लक.